मम्मी, भावाला तर आठवण नाही, तुला पण मुलींची आता आठवण आली काय? हो ना, नवरीच्या सगळ्या साड्या घेऊन झाल्या, घागरे घेऊन झाले, सगळा बस्ता भरून झाला आणि आता तू आम्हाला बोलवतेस. नाहीतर काय, अगं आमची चॉईस एवढी पण खराब नाही, आम्ही पण वहिनीसाठी 1-2 साड्या सिलेक्ट केल्या असत्या. दादा कुठे? त्याला सांगितलं नाही का आम्ही येणार आहेत? अगं सांगितलं असेल तरी तो घरात कशाला थांबतोय? नाचत असेल बायकोच्या मागे. बहिणींची कशाला कदर आहे त्याला? ते म्हणतात ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, तशी तरा झाली त्याची. अगं ताई, हे काय खात बसलीयस? चल आपल्याला साड्या कशा घेतल्या जाऊन बघूया. आणि मी तर ऐकलं वहिनीला 50-50 हजाराच्या साड्या घेतल्यात. काय बोलते? मी तर म्हणते सुचे, आपल्या दोघींना जर फुसक्या साड्या घेतल्या असतील ना, आपण लग्नाला गाऊनवर नाचू. तर त्या साड्या म्हणून काय नेसायच्या नाही. तर बघू तरी कशा साड्या घेतल्यात. ताई, हे बघितलेस का पडदे? जेव्हा आपण सांगायचो ना पडदे चेंज करायचे, तर हे घरचे हू नाही का चू नाही करायचे. अगं सुचे, तुला समजत नाही, आता लाडाची सुनबाई ना, मग हे लोक पडदे काय बदलतील आणि घर काय बदलतील. भाऊ तर आधीच बदललाय. शिबाई, मला तर टेन्शनच आलंय. आतापासूनच हिचं ऐकायला लागले, नंतर ही तर काय त्यांना पोटावरच नाचवेल. मम्मी, आम्हाला दोघींना ज्या साध्या साड्या घेतल्यास ना, त्याचा आम्ही जास्त नाचवत नाही. पण आधीच सांगते, आमच्या नवऱ्यांना चांगले कपडे घ्यायचे, 4 माणसात शोभून दिसले पाहिजे जावई तुमचे. हो ना, पहिलेच आमच्या सासरचे बोंबल त्यात भावाचं लव्ह मॅरेज होतंय म्हणून, त्याच्यात एवढी भर नको आम्हाला. नाहीतर काय,